जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. महाराष्ट्र भूगोलच नाही तर इतिहासही सांगणारं राज्य. इतिहासही असा, अभिमान बाळगावा असा, संघर्षाचा आणि रचनात्मक सृजनाचाही. महाराष्ट्र मराठी भाषिकांचा, भाषेची ही परंपरा समृद्ध अशी. महानुभाव ज्ञानेश्वरांपासून थेट आजवरच्या समाज माध्यमांवरील शीघ्र अभिव्यक्तीपर्यंतची. मराठी भाषिकांना आपलं राज्य मिळालं ते संघर्षानंतरच, हुतात्म्यांच्या बलिदानानंतर. आणि असं असून सुद्धा आपल्याच मराठी भाषिकांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याच मराठीला डावललं जातंय अशी असंतोषाची भावना व्यक्त होऊ लागली. रेल्वे, मेट्रो, विमानतळ अशी सार्वजनिक ठिकाणं, बँका, अनेक ठिकाणी मराठीऐवजी हिंदीला अवास्तव महत्त्व मिळताना दिसते. आणि त्यातूनच समाज माध्यमांवर एक लढा पुकारला गेलेला आहे. अति झाल्यानं पेटून उठलेले आहेत मराठी अभिमानी ट्विटरकर. समाज माध्यमांमध्ये मराठी हक्क रक्षणासाठी लढा. समाज माध्यमांमध्ये हॅशटॅग आपली मेट्रो हिंदी नको हा ट्रेंड सुरू. सर्व भाषांबद्दल आदरच आहे, मात्र प्रादेशिक भाषा मराठीला महत्त्व दिलंच पाहिजे. मात्र आपल्याच महाराष्ट्रात असंच घडतंय. त्यामुळेच हा लक्षवेधी मुद्दा की मराठी भाषेला डावललं जाण्यास जबाबदार कोण. आपल्याच महाराष्ट्रामध्ये, आपल्या मुंबईमध्ये हिंदी आणि इंग्रजीचा सर्रास वापर. मग मराठी का नको? आपल्या माय मराठीचं काय एवढं वावडं असा प्रश्न उपस्थित करत मराठी अभिमानी ट्विटरकर पेटून उठलेला आहे. रोज जे घडतंय, मराठी माणूस जे अनुभवतोय त्याचे अगदी फोटो क्लिक करत मराठी ट्विटरकरांनी हॅशटॅग आपली मेट्रो हिंदी नको हा लढा सुरू केलाय. सोशल मीडिया एक प्रभावी माध्यम आपली मतं जगासमोर मांडण्याचं. आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी आपली मतं नेहमीच दिलखुलासपणे मांडत असतात. अनेक विषयावर अनेकदा ट्रोलिंग सुरू होतं आणि सध्या नेटकरी अशाच एका महत्त्वाच्या तरीही दुर्लक्षित असलेल्या विषयावर ट्रोलिंग करतायत. आपली मेट्रो हिंदी नको या विषयावर हे ट्रोलिंग सुरू आहे. आपण मेट्रोमध्ये अनेकदा बघतो, मेट्रोच्या सगळ्या पाट्या हिंदी किंवा इंग्रजीमध्ये असतात. मात्र महाराष्ट्रातल्या मेट्रोमध्ये मराठीतून पाट्या असाव्यात अशी नेटकऱ्यांची मागणी आहे. ट्विटरवर अशा प्रकारच्या कमेंट्स बघू शकतो. नेटकऱ्यांनी अगदी पाऊस पडलाय कमेंटचा. आपण मयूर बांगर यांनी पोस्ट केलेली एक साइन बोर्ड बघू शकतो, ज्याच्यामध्ये हिंदीमध्ये ही सगळी पाटी लिहिलेली आहे. आणि ही पाटी दुसरी तिसरी कुठेही नसून ही पाटी आहे मुंबईमधली. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींवर आळा घालावा आणि महाराष्ट्रात तरी मराठीला प्राधान्य द्यावं अशा प्रकारची मागणी नेटकऱ्यांकडून होतीये. आपण इथे ही अतिशय बोलकी पाटी बघू शकतोय. या पाटीमध्ये ही कर्नाटकातली पाटी आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं प्राधान्य हे कानडीला दिलंय आणि त्यानंतर इंग्रजीमध्ये आपण ही पाटी बघतोय. तर अशा प्रकारे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा मराठीला प्राधान्य द्यावं अशी मागणी नेटकरी करतायत. कॅमेरामन सुनील नारकरसह मी अमृता अभ्यंकर, जय महाराष्ट्र, मुंबई. ट्विटरवर नेमक्या काय प्रतिक्रिया आहे त्याचा आढावा थोडक्यात घेण्याचा आमचा हा प्रयत्न होता. आता लक्षवेधी चर्चेमधले मुद्दे कोणते आहेत आपले ते पाहूयात. आपल्याच महाराष्ट्रात मराठीला महत्त्व का नाही? मराठीऐवजी हिंदीला महत्त्व देणं योग्य आहे का? मराठीचं महत्त्व आणि वापर वाढवण्यासाठी काय करावं? या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. मी ट्विटरवर एक प्रश्न विचारलेला आहे की मराठी भाषेला डावललं जाण्यास जबाबदार कोण? @जय महाराष्ट्र एन या आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. याच मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत आहेत प्राध्यापक दीपक पवार, जे मराठी भाषा केंद्र प्रमुख आहेत मुंबई विद्यापीठाचे. त्याच्यानंतर आपल्यासोबत आहेत गोवर्धन देशमुख आणि स्वप्नील बामणे, जे ट्विटरकर आहेत. ट्रोलिंगची हा जो लढा सुरू केलेला आहे तो त्यांच्याकरवीच सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मयूर घोडे हे सुद्धा ट्विटरकरच आहेत. त्याच्यानंतर आपल्यासोबत आहेत कृपाल तुमाणे, जे शिवसेनेचे खासदार आहेत. भाजपच्या आमदार मनीषा चौधरी आणि जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास भोईटे आपल्यासोबत आहेत. भोईटे सर, आपण वारंवार पाहतो, आपण ट्विटरवर नेहमीच अपडेट राहतो, मात्र प्रत्येक वेळेला जर पाहायला गेलं तर असं का घडताना दिसतं की मराठीचंच वावड आहे? मला असं वाटतं की चलताय, हा चलताय जो अप्रोच आहे ना आपला, तो सुद्धा हिंदीतला आहे. की अनेकदा असं दिसून येतं की जेव्हा जेव्हा आपल्या भाषेचा, आपल्या राज्याचा, अभिमानाचा मुद्दा येतो, का कोणास ठाऊक विनाकारण मराठी माणसांना तसं करणं म्हणजे संकुचित असल्यासारखं वाटतं. यात संकुचितपणा काय आहे? आपल्या घरात जर आपल्या आईचा अभिमान बाळगण्यात आपल्याला गैर वाटत नसेल, आपल्या आईचा अभिमान आपण बाळगतोच ना. तसंच आहे, मराठी ही आपली आई आहे, महाराष्ट्र हे आपलं घर आहे.
माझ्या स्वतःच्या घरात मी माझ्या आईचा अभिमान बाळगण्यात गैर काय आहे? मग उगाचच त्यातही पुन्हा एक युक्तिवाद केला जातो काही वेळा. अहो मुंबई आहे, ही नागपूर आहे, अहो पुणे आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे. हे काय मराठी फक्त एका मराठी भाषिकांपुरतं नाही आहे ना? नक्कीच नाही आहे. सर्व भारतीय राहू शकतात, नाही कोण म्हणतंय. महाराष्ट्र या देशातलं एकमेव राज्य असं आहे की जिथं अन्य भाषिकांना राहण्यात कुठच्याही प्रकारचा धोका वाटत नाही, कुठच्याही प्रकारचा प्रश्न, कायदा सुव्यवस्था त्यांच्यासाठी काही तुरळक अपवाद वगळले तर कधीही आजपर्यंत तयार झालेला नाही आहे. त्यांच्या मातृभाषेत अगदी मुंबई महापालिका तर तेलुगू भाषिकांसाठी सुद्धा, कन्नड भाषिकांसाठी सुद्धा, उर्दू भाषिकांसाठी सुद्धा पाठ्यपुस्तकं पुरवत असते. एवढं सर्व या राज्यानं प्रत्येक भाषिकांना दिलं आहे. त्यामुळे कोणत्या भाषेच्या द्वेषाचा मुद्दा नाही आहे. मात्र मुद्दा कुठे येतो? ही सर्व महानगरं ज्यासाठी आपल्याला शिकवलं जातं, काही लोक त्यासाठी प्रवचन देतात, अगदी ते मग त्यावेळी अखिल भारतीय किंवा वैश्विक याच्यात पोचतात. त्यांचं म्हणणं असं असतं की इथे तरी किमान तुम्ही मराठीचा आग्रह दूर ठेवा. त्यांना मराठीचा आग्रह दुराग्रह वाटतो. त्यांचं म्हणणं असं असतं नागपूर आहे, पुणे आहे, मुंबई आहे, औरंगाबाद आहे, नाशिक आहे, इथं तुम्ही तेवढा अपवाद करा, ग्रामीण भागात ठीक आहे. अहो असं कसं असू शकतं? ही महानगरं जरी असली, ती कॉस्मोपॉलिटन जरी तुम्ही म्हणता तशी असली तरीसुद्धा ती आहेत ती या महाराष्ट्रातच. मग आपले खासदार, शिवसेनेचे खासदार बसल्यात, कृपाल तुमाने ते बसलेलं नागपूर असो, मनीषाताई बसल्यात ते मुंबई असो, इतर पुण्यातून आपले काही ट्विटरकर मित्र इथं जोडले गेलेले आहेत ते पुणे असो किंवा आणखी कोणतंही महानगर, ते आहे ते महाराष्ट्रातच. त्यामुळे स्वाभाविकरित्या इतर कुणाचाही आम्ही द्वेष करत नाही आहोत. मात्र आपल्या भाषेचा अभिमान हा बाळगलाच पाहिजे. थोडंसं त्या उगाचच एका वेगळ्या भयगंडातून मराठी माणसांनी जर बाहेर आलं तर मला असं वाटतं हा मुळात मुद्दाच येणार नाही. मराठीसाठी लढा देण्याची वेळ आपल्या महाराष्ट्रात आपल्या मराठी माणसांवर येणार नाही. गोवर्धन देशमुख आहेत आपल्यासोबत. गोवर्धनजी, हॅशटॅग आपली मेट्रो हिंदी नको हा ट्रेंड नेमका का सुरू करावासा वाटला? कारण आज जर आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जर वाहतूक करायची असेल तर आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाच वापर करतो आणि त्या ठिकाणी सर्रास, म्हणजे मुंबईमध्ये तर रेल्वेच्या ठिकाणी तर सर्रास आपण घोषणा ज्या आहेत त्या ऐकत असतो. सुरुवातीला जो आहे तो प्राधान्य हिंदीला दिलं जातं आणि त्याच्यानंतर शेवटी मराठीतून घोषणा केली जाते. मनाला कुठेतरी खटकतं. मात्र हॅशटॅग आपली मेट्रो हिंदी नको हा ट्रेंड का सुरू करावासा वाटला? सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा वावरत असतो, महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी आहे आणि आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की आपल्या राजभाषेला सर्वांनी मान सन्मान द्यावा आणि आपल्या राज्यात आपलीच मराठी भाषा वापरावी. हा आपला प्रथम एक उद्दिष्ट आहे. आपला कोणत्याही इतर भाषेला विरोध नाही आहे, आपण कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही आहोत. परंतु जेव्हा आपण एखाद्या राज्याला एक अधिकृत भाषा असताना ती डावलून जर एखादी इतर भाषा त्या ठिकाणी वापरत असू तर त्यावेळेस कुठेतरी आपल्याला असा ट्रेंड किंवा अशी एक मोहीम आपल्याला सुरू करावी लागते. या मोहिमेचे कारण असं सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही गेल्या 5-6 महिन्यापासून यावरती पाठपुरावा सुरू केलेला आहे, शासनाच्या जे अधिकारी आहेत, म्हणजे महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आहेत, नगर विकास विभाग आहे, MMRD आहे, परत मुंबई मेट्रो आहे, यांच्याशी संपर्क साधून यांना पत्रव्यवहार करून सुद्धा यावरती कोणीही आतापर्यंत दखल घेतली नाही आहे. मी हे सर्वांना सांगू शकतो. त्यानंतर कुठेतरी सर्वसामान्य मराठी माणसाद्वारे हा एक सोशल मीडिया मार्फत हा एक ट्रेंड सुरू झालेला आहे आणि ज्याला संपूर्णपणे चांगला पाठिंबा मिळतोय. आमची अशी एकच इच्छा आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या काही दळणवळणाचे साधन आहेत, म्हणजे मेट्रो असू द्या, रेल्वे असू द्या, बस सुविधा असू द्या, अजून कुठल्या ज्या दळणवळणाच्या सुविधा आहेत, त्यामध्ये मराठी हीच भाषा असली पाहिजे. कारण या राज्याला एक अधिकृत राजभाषा आहे आणि तिचा सन्मान इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने असा केला पाहिजे. स्वप्नील बामणेजी, तुमचा अनुभव काय राहिलेला आहे? माझा अनुभव म्हणजे असा आहे की महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य पाहिजे. हे आपलं मराठी अधिनियम 1965 नुसार मराठी आणि इंग्रजी या 2 भाषा या महाराष्ट्रात वापरल्या गेल्या पाहिजेत असं आपलं राज्य सरकारने सांगितलेलं आहे. आजपर्यंत बस, ST, NNMT, PMT या सर्वांमध्ये मराठीच वापरली जाते, तिथे कुणाला त्रास होत नाही. मग आत्ता आलेल्या मेट्रोमध्ये हिंदीचा प्रादुर्भाव कशासाठी? आणि प्रादुर्भाव करून सुद्धा फक्त हिंदीच लादली जाते, त्यात मराठी काढून टाकली जाते. आणि हे एकाच कायच्यात नाही आहे, तर आत्ता नवीन येणाऱ्या मेट्रो, ज्या मेट्रो 1, 2, 3 या अशा येणार आहेत, त्यामध्ये सुद्धा फक्त हिंदी आणि हिंदीचाच प्रभाव वाढवलेला आहे. हे कशामुळे?
मयूर घोडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. मयूरजी, पुणे तिथे काय उणे असं म्हणतात आणि मराठी माणसाचा सर्वाधिक जास्त टक्का जो आहे तो पुण्यामध्ये आहे असं सुद्धा म्हटलं जातं. आता त्या ठिकाणी इतर राज्यामधली लोक सुद्धा, इतर शहरांमधली लोक सुद्धा आता पुण्यामध्ये येऊ लागलेली आहेत. मात्र एकूणच जर पुण्यामधली परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी नेमकं काय चालतं? हिंदी मराठी चलता है की अजूनही हिंदी आणि इंग्लिशमध्येच लोक वावरतात? त्या ठिकाणी तीच भाषा वापरली जाते. काय अनुभव आहे पुण्यामधला? पुण्यामध्ये सध्या परिस्थिती अशी आहे की मुंबईत जे झालं, म्हणजे मुंबईमध्ये जो हिंदीचा अतिरेक झालेला आहे आणि मराठी हळूहळू नाहीशी होत चाललेली आहे, याचा अनुभव घेऊन पुणेकर थोडेसे शहाणे झालेले आहेत. पण तरीसुद्धा काही लोक असे आहेत की नाही चालतंय, म्हणजे साहेब सर्वजण मान्यवर म्हटलेत की चलता है, हे जे ॲटिट्यूड आहे त्याचा आपल्याला त्याच्यामुळे आपल्या मराठीवर परिणाम होतोय आणि मराठीला ते सोसावं लागतंय. आता जसं स्वप्नील बामणे यांनी सुद्धा सांगितलं की NMMTमध्ये, STमध्ये किंवा बेस्टमध्ये, PMTमध्ये मराठी आणि इंग्रजीमध्ये कारभार चालतो, तेव्हा इथे बाहेरून येणाऱ्या लोकांना त्या सेवा वापरता येतात. मग मेट्रोमध्येच का नाही वापरता येत? मेट्रोमध्ये फक्त मराठी आणि इंग्रजी असेल तर काय हरकत आहे? मुळात मुद्दा असा आहे की मेट्रोच्या पुढे हा जो शब्द आहे रेल्वे, ह्या शब्दामुळे बऱ्याच जणांचा असा गैरसमज झालेला आहे की इथे भारतीय रेल्वेप्रमाणे त्रिभाषा सूत्र लागू आहे. पण तुम्हाला मी सांगू इच्छितो की आम्ही माहितीच्या अधिकारात सुद्धा माहिती मागवली मराठी भाषा विभागाकडून. त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं आहे की सर्व मेट्रो ज्या आहेत महाराष्ट्रातल्या त्यांना महाराष्ट्र राजभाषा अधिनियम लागू आहे. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम हा महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्थांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि महामंडळांना लागू असतो आणि हा नियम ज्यांना लागू असतो त्यांना त्रिभाषा सूत्र लागू नसतं. याचा अर्थ मेट्रो ही बेस्ट, ST, PMT यांच्याप्रमाणेच राज्य शासनाच्या मालकीची संस्था आहे. त्यामुळे तिथे हिंदीची गरज नाही. बाकीच्या ठिकाणी परप्रांतीय वापरू शकतात ती सेवा. मग मेट्रोमध्ये काय हरकत आहे त्यांना मराठी आणि इंग्रजीमध्ये वापरायला? हाच मुद्दा घेऊन मनीषा चौधरी यांच्याकडे मला जायचंय. मनीषाजी, विकासाला कोणाचाही विरोध नाही, विकास सर्वांनाच हवा, वाहतूक व्यवस्था सर्वांनाच हवी. मात्र महाराष्ट्रामध्येच, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीलाच महत्त्व का दिलं जात नाहीये? नेमका कारण काय? नाही, हे चुकीची कल्पना आहे. आपला महाराष्ट्रामध्ये मराठींना सन्मान आहे. मराठी भाषा ही सर्व ठिकाणी आपली अगत्याने वापरली जाते. आणि आता जी चर्चा आहे की मेट्रोमध्ये मराठी का नाही, तर मेट्रो ही MMRDA रिजन आहे आणि MMRDA रिजनमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या तिन्ही माध्यमाचा वापर केला जातो. पहिली गोष्ट म्हणजे समाजाकडूनच मराठी माणूसच स्वतः हा आपली भाषा न बोलता तो हिंदीमध्ये संभाषण करत असतो. त्यामुळे प्रथम जनतेकडून सुद्धा एवढाच प्रतिसाद मिळायला हवा की प्रत्येक मराठी माणसाने स्वाभिमान असायला हवा की मी माझ्या मराठीमध्येच बोलणार. एखादा कुठल्या ऑफिसरमध्ये गेला, समोरचा माणूस मराठी असेल तरी सुद्धा आपला मराठी माणूस त्याच्याबरोबर हिंदीमध्ये संभाषण करतो. हे चुकीचं आहे की नाही? त्यामुळे जर मेट्रोमध्ये मराठी नसेल तर सन्माननीय बोला. मनीषा, तुमचा मुद्दा पूर्ण करा. नाही, माझं एकच म्हणणं आहे की अजून मेट्रो आता चालू होते आणि मेट्रोमध्ये मराठी भाषेचा सहवास असावा ह्यासाठी आपण मागणी करूया. पण ह्याचा अर्थ असं नाही आहे की मराठीला डावललं जातं. पण मराठी माणसांनीच आज मुंबईमधील मराठी शाळा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मराठीची मागणी का करावी लागते? मराठीलाच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे की नको? मी तुम्हाला एक साधा दाखवते. जे फोटोज आता मी तुम्हाला दाखवते, ही प्रिंट आउट माझ्या हातामध्ये आहे. म्हणजे आपण ठीक आहे, मेट्रोचा तर मुद्दा आहे, रेल्वेचा तर मुद्दा आहे, मात्र साध्या रस्त्यावरून जाताना ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी, या ठिकाणी जे पोस्टर लावलं जातं, त्या ठिकाणी जो बॅनर लावला जातो त्याच्यावर सुद्धा काय आहे तर हिंदी मधला उल्लेख आहे, इंग्रजी मधला उल्लेख आहे, मात्र त्या ठिकाणी मराठीचा उल्लेख नाहीये. त्या रस्त्यावरून मराठी माणूस जात नाही का? मग साधं जर काम, एखादं कन्स्ट्रक्शनचं एखादं काम चालू असेल, मग त्या ठिकाणी त्या बोर्डावर सुद्धा मराठी भाषेचा उल्लेख नसतो ना? हा पण एक मुद्दा आहे. ताई, मुंबई ही कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. मुंबईमध्ये प्रत्येक माणसाला हिंदी येतं, इंग्रजी येतं. पण आपली जी मागणी आहे की मराठीमध्ये बोर्ड असायला पाहिजेत, त्यासाठी आपण मेट्रोला सांगू इच्छितो
मनीषाताई, कॉस्मोपॉलिटन सिटी आहेच मुंबई, हे तर मराठी माणसाच्या मनाचं मोठेपण आहे की त्यांना सर्वांना सामावून घेतलेलं आहे. मला शिवसेनेचे खासदार नागपुरातून आपल्याशी कृपालची पट्ट आहे तुम्हाला, हे तुमचा मित्रपक्षाचे आमदार जे सांगतायत की कॉस्मोपॉलिटन आहेत त्यामुळे मान्य करून घ्या, चालवून घ्या. हे अगदी चुकीचं आहे. हे महाराष्ट्र राज्य आहे आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाचा सुद्धा असा नियम आहे की प्रत्येक दुकानावरचा सुद्धा बोर्ड हा मराठीमध्ये असलाच पाहिजे. प्रत्येक मराठी लोकांमध्ये स्वतःबद्दल गर्व असायला पाहिजे. माझी मराठी भाषा आहे. तुम्ही मराठी भाषेबद्दल तुमच्या मनात जर गर्व नसेल, आता मनीषाताई भाजपाच्या आमदार आहेत, त्या आपला विषय तसा ठेवतील, पण मुंबई तुम्ही बघा, मुंबई कॉस्मोपॉलिटन सिटी आहे म्हटलं तर काय झालं? कॉस्मोपॉलिटन आपल्या महाराष्ट्रात यायचं असेल तर मराठी शिकावलंच पाहिजे. तुम्ही नसेल मराठी येत तर येता कशाला आमच्या महाराष्ट्रात? आज याच्यामध्ये सुरू झालाय गुजराती वेगळं आपली भाषा बोलतो, एखादा साऊथ इंडियन वाला येतो साऊथ इंडियाची भाषा बोलतो, तमिळ बोलणारा तमिळ बोलेल, हिंदी बोलणारा हिंदी बोलतो. पण आमचा मराठी माणूस सुद्धा हा त्यावेळेला हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला वाईट वाटते. आम्ही सुद्धा दिल्लीमध्ये आम्ही सर्व मराठी खासदार मराठीमध्येच बोलतो आणि शक्यतो आम्ही कुठेही जातो तर आमची भाषा ही मराठी भाषा ही बिंबवतो त्यांच्यावरती की आम्ही मराठीत बोललो पाहिजे. आम्ही हिंदीत बोलायला सुरुवात करू आणि कॉस्मोपॉलिटन सिटी आहे, कॉस्मोपॉलिटन सिटी आहे तर कशाला? तुम्हाला कॉस्मोपॉलिटन सिटी म्हणजे तुम्हाला आपली भाषा सोडून द्यायला सांगितली का कोणी? नक्कीच. मला असं वाटतं की वृषाली प्राध्यापक दीपक पवार आहे, एक असा माणूस आहे आपल्यासोबत या संपूर्ण चर्चेमध्ये की ज्यांना मराठी भाषेसाठी स्वतःचं संपूर्ण करिअर, स्वतःचं जीवन वाहिलेलं आहे. दीपक पवार यांच्याकडे सुद्धा आपल्याला जावं लागेल. शिवसेना ज्या पद्धतीने ही चर्चा जी आहे झालेली आहे, म्हणजे भाजप असो शिवसेना असो, दोन्ही मित्र पक्ष आहेत, मात्र नेमकी परिस्थिती काय सगळ्यांना माहिती आहे. तर या मुद्द्यावर तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही याकडे पाहता? सर्वप्रथम मनीषाताईंनी जो मुद्दा मांडला की मराठी माणूस हिंदीमध्येच बोलतो, त्यांच्या या मुद्द्याशी मी सहमत आहे. फक्त त्यांनी हीच गोष्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितली तर फार बरं होईल असं मला वाटतं, कारण ते अनेक व्यासपीठांवर जिथे मराठी माणसंही असतात तिथे आग्रहाने हिंदीतनं बोलतात. तेवढ्या एका मराठी माणसाला जरी त्यांनी हिंदीत बोलू नका असं सांगितलं तरी खूप परिणाम होईल असं मला वाटतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या सगळ्या मंडळींचं आपण अभिनंदन यासाठी केलं पाहिजे की ट्विटरवर महाराष्ट्रातली आणि जगभरात आमचे मुख्यमंत्री मराठीमध्ये बोलताय. मनीषाताई, माझं बोलणं संपलं की बोला. तुमचं बोलणं ऐकून घेतलंय शांतपणाने आम्ही. मनीषाताई आपण ऐकून तर घेऊया. मनीषाताई, समोरच्याचं ऐकून घ्यायची शिस्त लावा थोडीशी. या सगळ्या मंडळींनी जे ट्विटरवर जे आंदोलन केलंय ते अतिशय महत्त्वाचं आंदोलन आहे असं मला वाटतं, कारण त्यानिमित्ताने या सगळ्या मेट्रोच्या प्रकल्पांमध्ये आणि मुंबई महानगराच्या एकूण क्षेत्रामध्ये जे हिंदीचं आक्रमण होतंय, ज्याला तुळशीदास भोईटेंनी एक चांगला शब्द म्हणजे हिंदी भाषकांचा उपनिवेशवाद आणि अंतर्गत वसाहतवासाचा शब्द वापरला, तो फार महत्त्वाचा शब्द आहे असं मला वाटतं. या प्रकारचा हिंदी भाषकांचा जो वसाहतवाद आहे तो अप्रत्यक्षपणे आणि अघोषितपणानं महाराष्ट्रामध्ये आहे आणि याला हे सगळं करण्यासाठी म्हणजे मनीषाताई जे म्हणतात की आपण सरकारला सांगू, आपण MMRDA सांगू, हे सांगायची गरज नाहीये. महाराष्ट्रामध्ये तुम्ही राजभाषा अधिनियम 1964ला आणलात, आत्ताच्या नव्या सरकारनं त्याच्यामध्ये दुरुस्ती करून तो अधिक खंबीर केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. असा जर तो खंबीर केलेला असेल तर महाराष्ट्राच्या सर्व जीवन व्यवहारामध्ये मराठी ही अनिवार्यपणे पहिली भाषा असली पाहिजे. त्यामुळे मग ती मेट्रो, जिला काही लोक लबाडीने रिलायन्स मेट्रो म्हणतात, जी मुंबई मेट्रो आहे आणि महाराष्ट्राच्या मालकीची असलेली मेट्रो आहे, या मेट्रोमध्ये प्राधान्यानं मराठीचा वापर सर्व ठिकाणी होण्यासाठी कोणालाही विनंती करण्याची गरज नाही. हा मराठी माणसांच्या अधिकाराचा भाग आहे. लोकांना ट्विटरवर आंदोलनं करावी लागतात, लोकांना पत्र द्यावी लागतात, लोकांना माहितीच्या अधिकाराचे अर्ज गोळा करावे लागतात आणि बिगर राजकीय पातळीवर या प्रकारची आंदोलनं करावी लागतात. याचा अर्थ आपले राजकीय पक्ष या प्रकारच्या प्रश्नांबद्दल तितके संवेदनशील नाही आहेत. इतर बाबतीमध्ये जसं तुम्ही विकास, मनीषाताई ऐका जरा मनीषाताई, आपले राजकीय पक्ष इतर बाबतीमध्ये जशी विकासाच्या बद्दल सातत्यानं बोलत असतात तसं राजकीय पक्षांनी भाषेच्या विकासाबद्दल आणि भाषेच्या विकासाची नवी क्षेत्र
म्हणजे तंत्रज्ञान हे नवं क्षेत्र आहे, मेट्रो हे नवं क्षेत्र आहे, मोनो हे नवं क्षेत्र आहे. या सगळ्या नव्या क्षेत्रांमध्ये जिथे मराठीच्या बाबतीमध्ये उघड आणि छुपी लबाडी होते आहे, ही लबाडी नष्ट करण्यासाठी मराठी राजकीय वर्गाने प्रयत्न केले पाहिजेत. कारण आता एक चांगला बदल असा झाला आहे की राजकीय वर्ग आणि राजकीय पक्ष झोपलेले असताना तरुण मंडळी स्वतःहून कामं करतायत. एका अर्थाने राजकीय पक्षांना हा इशारा आहे की तुम्ही काम करा, कारण तुम्ही केलं नाही तर लोक बदल या ठिकाणी म्हणावा लागेल की आपल्याला मागणी का करावी लागते, ते तर झालंच पाहिजे, तो तर आमचा अधिकारच आहे. मराठी बोलणं, मराठी बोर्ड त्या ठिकाणी असणं, ही चर्चा आपल्याला अशीच पुढे सुरू ठेवायची. आणि दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठीऐवजी हिंदीला महत्त्व देणं योग्य आहे का, या मुद्द्याकडे सुद्धा आपल्याला यायचंय. मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोचा पहिला टप्पा. मेट्रोमुळे प्रवास अगदी सुखकर होतो, अगदी आरामदायी होतो. मात्र मेट्रोमध्ये प्रवेश केल्यापासून दिसतात ते फक्त हिंदी आणि इंग्रजीतले सूचना फलक. आपली मेट्रो ही हिंदीमध्ये नको असं सांगत ट्विटरवर जो लढा सुरू झालेला आहे त्याबाबत सर्वसामान्य मुंबईकरांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलंय आपली प्रतिनिधी सीमा दाते हिनं. मेट्रो हिंदी नको अशी एक मोहीम सध्या ट्विटरवर सुरू आहे. या मोहीमच्या माध्यमातून जे ट्विटरवरचे लोक जे आहेत ते हे दाखवून देतात की ज्या पद्धतीनं मुंबई मेट्रोमध्ये हिंदी भाषेचा वापर केला जातो किंवा हिंदी जाहिराती असतात, हिंदी अनाउन्समेंट केली जाते, ती बंद केली पाहिजे आणि आमची मेट्रो जी आहे ती हिंदी नको असं पद्धतीनं मोहीम जी आहे ती राबवली जाते. आपल्यासोबत ते लोक आहेत, त्यांच्याशी आपण बोलत की नेमकं त्यांची या मोहिमेबद्दल काय विचारणा आहे, ते काय सांगाल. ही जी मोहीम राबवली जाते की आमची मेट्रो हिंदी नको, ते मेट्रो संदर्भातलं तुम्ही काय सांगाल. मेट्रोमध्ये पण हिंदीचा वापर जास्त होतो. मेट्रोमध्ये हिंदीचा वापर व्हायलाच नको, कारण मेट्रो ही मुंबईपुरती मर्यादित आहे किंवा एका शहरापुरती मर्यादित आहे, जे शहर महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी असल्यामुळं इथल्या राज्य सरकारचं आणि इथल्या महापालिकेचं हे पहिलं कर्तव्य आहे. त्यांनी कंपल्सरी म्हणजे त्यांना प्रत्येक इथल्या जे मॅनेजमेंट आहे इथली मेट्रोची किंवा जे चालवणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कंपल्सरी करायला हवं की तुम्ही मराठीत करा, नाही तर इथं करू नका. ही जी मोहीम सुरू आहे आमची मेट्रो हिंदी नको, याला सपोर्ट करताय. माझा मराठीला नेहमीच सपोर्ट राहिलेला आहे आणि मी शेवटपर्यंत मराठीला सपोर्ट देईन. काय सांगशील, तुला वाटतं ही जी मोहीम सुरू आहे ती योग्य आहे का आणि याबद्दल काय बोलशील. योग्यता आहे तशी, म्हणजे आता बहुतेक ठिकाणी हिंदी आणि इंग्लिशचा वापर जास्त केला जातो, मराठीचा वापर जास्ती कमी प्रमाणातच केला जातो. जसं आपण मेट्रोमधून फिरतो तेव्हा फक्त इंग्लिश आणि हिंदी दोनच लँग्वेज आहे, तिथे मराठीचा उपयोग झालाच पाहिजे. ही जी मोहीम सुरू आहे त्या मोहीमला तुझा सपोर्ट आहे का. हो, मराठी वापर झाला पाहिजे. हो, वापर तर झालाच पाहिजे, कारण की त्याशिवाय पुढे मग हळूहळू मराठीचं प्रमाणे कमी केलं जाणार आणि हिंदी आणि इंग्लिश हे जास्त वापरात येईल. नक्कीच. खरं तर सध्या ट्विटरवरती एक मोहीम सुरू आहे, ती म्हणजे आमची मेट्रो हिंदी नको, मेट्रोमध्ये हिंदी भाषेचा वापर नको झाला पाहिजे. त्याचबरोबर जी जाहिरात असेल, जी अनाउन्समेंट असेल ती हिंदी भाषेत नको, मराठीतच झाली पाहिजे. आणि यामुळे सध्या ट्विटरवरती मोहीम सुरू आहे. त्याचबरोबर अनेक लोकांचंही हेच म्हणणं आहे, ते पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन प्रतीकसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई. मेट्रो स्टेशनच्या बाहेरचा आमची प्रतिनिधी सीमा दाते हिने घेतलेला आढावा. मुंबईकरांचं काय म्हणणं आहे ते त्यांनी म्हटलेलं आहे. हॅशटॅग आपली मेट्रो हिंदी नको हा जो ट्रेंड सुरू झालेला आहे ट्विटरवर, त्याच्यावर लोकांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या हातामध्ये आता एक प्रिंटआउट आहे. हे एक फोटो आहे आणि ज्या वेळेला आपण मेट्रोतून प्रवास करणार असतो त्यावेळेला तिथे एक स्कॅनर लावलेलं असतं, ज्या ठिकाणी आपल्याला बॅगा ठेवायच्या असतात. त्याच्या बाजूला एक बोर्ड लिहिलेला आहे. त्या बोर्डवर काय लिहिलेलं आहे, लिक्विड अँड शार्प टूल्स प्रोहिबिटेड इन एक्सरे. त्याच्यानंतर खाली आहे द्रव एवं तेज उपकरण एक्सरे में निषिद्ध. खाली आहे द्रवपदार्थ व तीक्ष्ण साधने एक्सरे से मनाई. आणि त्याच्या खाली अगदी छोट्या शब्दामध्ये लिहिलेलं आहे की सुरक्षेसाठी प्रत्यक्ष स्वरूपानं उपलब्ध करावं. हे झालं एंटर करताना. त्याच्यानंतर मेट्रोतून ज्या वेळेला आपण बाहेर पडत असतो त्यावेळेला पायऱ्या उतरून आपण खाली येत असतो त्यावेळेला समोर एक बोर्ड लावलेला आहे. काय आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता. काय लिहिलेलं आहे, निकास बाह्य मार्ग. खाली आहे एक्झिट गेट आणि बाण दाखवलेला आहे. एक्झिट गेट बाहेर जाण्याचा रस्ता, हे मराठीमध्ये का लिहिलेलं नाही हा सुद्धा एक प्रश्न जो आहे तो मराठी माणसाला पडलेला आहे. इंग्लिशचा वापर होतो, हिंदीचा वापर होतो, मात्र मराठीचा का होत नाही, का मराठी माणसं मेट्रोनं प्रवास करत नाहीत का, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच या दुसऱ्या मुद्द्यावर आपल्याकडे यायचं आहे की मराठीऐवजी हिंदीला महत्त्व देणं हे योग्य आहे का. पवार सर, तुम्ही याकडे कशा पद्धतीनं पाहता. एक असं आहे
की बऱ्याच हिंदी भाषक लोकांना असं वाटतं की मराठी लोकांना हिंदी कळतं, त्याच्यामुळे आपण मराठी नाही वापरलं तरी चालेल, किंवा मराठी लोकांना हिंदी वाचता येतं. आणि यात मराठी लोकांची चूक अशी आहे की अनेक ठिकाणी जिथं मराठी अनिवार्य आहे किंवा असायला पाहिजे अशा ठिकाणी ते नसलं तर त्याच्याबद्दल किमान टीका करणं, त्याच्याबद्दल दखल घेणं आणि त्याच्याबद्दल नोंद करायला लावणं आपल्या विरोधाची, हे मराठी माणसांकडनं होत नाही. मराठीचा जो एक पारंपरिक तोटा झालेला आहे तो म्हणजे आपल्या दोन्ही भाषांची लिपी सारखी आहे. देवनागरी ही लिपी सारखी असल्यामुळं हिंदी मंडळींनी एकतर ती लिपी वापरायची नाही किंवा ही भाषा वापरायची नाही असं ठरवलंय, किंवा अनेक ठिकाणी मराठी शब्द वापरण्याच्या ऐवजी हिंदी शब्द वापरायचे आणि ते चालून जाईल अशा प्रकारचं धोरण मराठी माणसाला गृहीत धरलं जातं. आणि दुसरं म्हणजे भाषेच्या क्रमामध्ये अगदी तुम्ही त्रिभाषा सूत्र वापरा किंवा द्विभाषा सूत्र वापरा, भाषेच्या क्रमामध्ये मराठी ही पहिली भाषा असली पाहिजे. बँकांच्या ATM पासून सर्व ठिकाणच्या व्यवहारांमध्ये तुम्हाला असं दिसेल की मराठी ही तुम्हाला पहिली भाषा म्हणून वापरता नाही येत. म्हणजे बँकांमध्ये जिथे लोकांनी रेटा लावून त्यांना मराठी वापरायला लावलं तिथेही मराठी तिसऱ्या क्रमांकावर असली तरी तो पर्याय तुम्ही क्लिक केलात तर त्याच्यावरनं तुम्हाला काम करता येत नाही. म्हणजे शक्य तिथे दोनच भाषा वापरायच्या. म्हणजे अगदी विधिमंडळाच्या लिफ्टमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की मराठीचा पर्याय कुठला मजला आला हे सांगण्यासाठी मराठीचा पर्याय नसतो, हिंदी आणि इंग्रजीचा पर्याय अनेक ठिकाणी असतो. म्हणजे एकतर दोनच भाषा वापरायच्या तर तिथे हिंदी असताच कामा नये, तिथे तुम्ही मराठी वापरा. आणि मग हिंदी आणि इंग्रजीला काय मारामाऱ्या करायच्या त्या करू द्या, त्यांचं त्यांना एकमेकांना ठरवू द्या. मराठीला तडजोड म्हणून किंवा मराठीला पर्याय म्हणून दुसरी भाषा वापरणं हा मार्ग असता कामा नये. आणि त्रिभाषा सूत्र जिथे तुम्हाला वापरायचं आहे तिथं मराठी ही पहिली भाषा असली पाहिजे, हे जोपर्यंत आपण आग्रहाने आणि हे आमच्यासारखे काम करणारे लोक तर सांगतील, पण जे लोक इथे मंत्रालयात बसलेले आहेत, आज बसलेत किंवा 4 वर्षापूर्वी बसले होते, हे जर पुरेसे जागे असते तर लोकांना एवढं भांडावं लागलं नसतं. की वृषाली, सर्वात महत्त्वाचं मला मनीषा ताईंशी थोडं बोलायचं आहे. मनीषा ताई, तुम्ही जे मुद्दे मांडलेत तुमच्या माहितीसाठी सांगतो, मराठीचा आंधळा दुराभिमानी वगैरे वगैरे कोणीच नाही आहे. मी स्वतःसुद्धा नाही. माझं स्वतःचं तर पत्रकारितेतलं करिअरही हिंदीतून सुरू झालं आहे. हिंदी मला खूप चांगल्या पद्धतीने येते, चांगल्या प्रकारे मी बोलू शकतो, लिहू शकतो. त्यामुळे हिंदीचा द्वेष मराठी माणसाच्या मनात तरी येऊच शकत नाही. राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या नावाखाली जे काय, खरं तर राष्ट्रभाषा हा शब्द वापरावा का हा एक वेगळाच मुद्दा आहे. मात्र त्याआधी तुम्ही आत्ताच जे मगाशी बोललात की कॉस्मोपॉलिटन सिटी आहे मुंबई, इथे असलंच पाहिजे, मेट्रोपॉलिटन रिजनचा तुम्ही उल्लेख केला. मुंबईत खरं तर अवघ्या मुंबईचा जर विचार केला महापालिकेचा तर मराठी टक्का 30% आसपास होऊ शकतो. मात्र जेव्हा उलट तुमचा युक्तिवाद थोडासा उलटा होतो आहे, कारण MMRDA रिजनचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा तिथे तर मराठी टक्का हा 60-70% जास्त होतो. त्यामुळे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात तर मराठी आणि फक्त मराठीत झालं पाहिजे, पण मुळात तसा मुद्दाच येत नाही. कारण MMRDA रिजन हे इतर कुठच्याही हिंदी भाषिक किंवा अन्य भाषिक राज्यात नसून ते महाराष्ट्रात आहे, मराठी भाषिक. हे पत्र आहे माझ्या हातात, माहिती अधिकार कायद्याखाली मिळालेलं. आपण आत्ताच जे म्हणालात त्यानुसार मराठी भाषा विभागाने हे पत्र दिलेलं आहे. या पत्रात त्यांनी जे म्हटलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगतो. या कार्यकर्त्यांची, या लढवय्यांची ही कमाल आहे की यांनी हे पत्र मिळवलेलं आहे मंत्रालयातून. या पत्राची तारीखसुद्धा तुम्हाला आधीच सांगतो, असं वाटायला नको की पूर्वीच्या काँग्रेसच्या काळातलं म्हणजे ते काहीतरी पापच असेल, चुकीचं असेल, बेकायदेशीर असेल. तसं नाही आहे. 11 जानेवारी 2017 या तारखेला हे पत्र मिळालेलं आहे. त्या पत्राचा क्रमांकच सुद्धा सांगतो, MAAA 2017 प्रकरण क्रमांक 2 भाषा 2. या पत्राद्वारे जे सांगण्यात आलेलं ते सांगतो. आपल्या संदर्भातील माहितीच्या अधिकार वगैरे वगैरे ते सर्व दिल्यानंतर महाराष्ट्र भाषा राजभाषा अधिनियम 1964 व सुधारणा अधिनियम 2015 नुसार मराठी ही राज्याची राजभाषा घोषित करण्यात आली आहे. यानुसार वर्जित प्रयोजने वगळता सर्व शासकीय कामकाज मराठीतून करणे बंधनकारक आहे. सदर अधिनियम संपूर्ण राज्याला लागू असल्याने मुंबईतील सर्व मेट्रो, पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो यांना देखील सदर अधिनियमातील तरतुदी लागू आहेत. मनीषाताई, अपेक्षा आहे आता तरी आवाज उठवणार विधानसभेत मराठी माणसांसाठी तुम्ही? मनीषाताई, तुमच्यासाठी प्रश्न आहे. मराठी हाचा मला स्वाभिमान आहे. मी स्वतः एक मराठी आहे आणि आपण जे आता सांगितलं बरोबर आहे ना,
तर मी मुंबई आणि पूर्ण मेट्रोपॉलिटन सिटीबद्दल बोलते. नागपूर असो, पुणे असो, मुंबई असो, सर्व ठिकाणी मेट्रोचं जाळं चालत आहे. आज मराठी, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, त्यामुळे हिंदी ही वापरणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर मराठी भाषेचा वापर होणं हाही एक गरजेचं आहे. स्वप्नील बांबळे बोलतायत. मनीषाताई ऐकून घेऊया. स्वप्नील बांबळे. भारताच्या राज्यघटनेत कुठे असा उल्लेख नाही की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. 22 भाषांना राष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता आहे. त्यामुळे हिंदी राष्ट्रभाषा असा गैरसमज करून लोकांना तो सांगायचं, खोटं पसरवायचं हे बंद करा. लोकांच्या मनात ते बिंबवत राहू नका हिंदी राष्ट्रभाषा आहे म्हणून. कसं आहे, या गोष्टीला पुरावे आहेत. माझं असं म्हणणं आहे, मराठीचा हिंदी आणि इंग्लिश मध्ये मराठीचा वापर होणं गरजेचं आहे. आणि तिकडे जर आपल्याला लेखी स्वरूपात आपला जो हा प्रकल्प आपण त्याच्यामध्ये मराठीमध्ये त्यांनी नसेल लिहिलं. नाही मनीषाताई, 1 मिनिट ऐका. आपण ज्या प्रकल्पाबद्दल बोलतोय, हे मेट्रो प्रकल्पाबद्दल, हा मेट्रो प्रकल्प आपल्या महाराष्ट्र राज्याचा स्वतंत्र प्रकल्प आहे. आणि या स्वतंत्र प्रकल्पामध्ये हिंदी भाषेची गरज काय आहे ताई? या हिंदीमुळे आज कसं झालंय की आज सर म्हणाले की हिंदी आणि मराठीची ही भाषा म्हणजे लिपी आहे देवनागरी. ताई ऐकून घ्या, देवनागरी असल्यामुळे हिंदी सर्वांना समजते म्हणून मराठीची गरज नाही असं अधिकारी म्हणतात. परंतु जर मराठीची आणि हिंदीची लिपी जर सारखीच आहे तर मग मराठी शिकण्यात आणि मराठी समजण्यात कुठे अवघड आहे? अधिकारी असं म्हणत असतील तर ते चुकीचं आहे. ताई तुम्ही आता उल्लेख केला, ताई तुम्ही आता उल्लेख केला की प्रकल्पाला ज्याप्रमाणे इंग्रजीमध्ये वापर करता, बोला ताई, बोला तुम्ही. हिंदीमध्ये पण वापर करा, पण त्याचबरोबर मराठीमध्ये सुद्धा लिहायला पाहिजे, हे गरजेचं आहे. आणि नसेल लिहिलं तर त्याच्याबद्दल आपण का लिहिलं नाही त्याचा जबाब विचारू शकतो. नाही, हिंदीमध्ये महाराष्ट्र शासनाने हिंदीचा वापर कशासाठी करावा? केंद्रीय गोष्टी ज्या आहेत, रेल्वे आहेत, रस्ते आहेत, नॅशनल हायवे आहेत, राष्ट्रीय महामार्ग, कोकण रेल्वे, हिंदी, मराठी, इंग्लिश सगळं याच्यामध्ये करतंय. कशासाठी महाराष्ट्र शासनाने हिंदीचा वापर कशासाठी करावा? महाराष्ट्र शासनाची राजभाषा मराठी आहे. समजा एखादा, ऐका ना, महाराष्ट्र शासनाचा एखादा केंद्राचा प्रोजेक्ट असेल तर महाराष्ट्र शासन हे हिंदीमध्येच वापर करणार. आम्ही रेल्वेबद्दल बोलत नाही आहोत. महत्वाच्या मुद्द्यावर मला चर्चेला न्यायचा आहे. एक महत्वाचा मुद्दा तुम्ही स्वतः मनीषाताई, त्यामध्ये असं आहे, हिंदी केंद्राचा ऐका ताई ऐका, केंद्राचा जरी प्रोजेक्ट असेल, कृपालजी बोला, केंद्राचा प्रोजेक्ट असेल तरी त्यामध्ये हिंदी सोबत मराठी असायला पाहिजे. मराठी प्रथम तिथे मराठी प्रथम, नंतर केंद्राच्या प्रोजेक्ट मध्ये पण मराठीचा उल्लेख असलाच पाहिजे. मी म्हणते काय इंग्रजी हिंदी बरोबर मराठी थोडासा गैरसमज होतोय ताई. कृपालजी थोडंसं मी थांबवतो. कृपालजी, आपण दिल्लीत असता, लोकसभेत महाराष्ट्राची बाजू मांडता, रामटेक मतदारसंघातून आपण निवडून गेलेलात. नेमकं केंद्रीय अधिनियमानुसार सुद्धा आताच केंद्रीय प्रकल्पांचा उल्लेख झाला. आणि एक छोटीशी दुरुस्ती मला सुचवायची आहे मनीषाताई. आपण आमदारात, आमच्या आमदारात, आपल्या आमदारात महाराष्ट्राच्या तुम्ही, म्हणून एक छोटीशी दुरुस्ती. इंग्रजी आणि हिंदी बरोबर मराठी ही पाहिजे असं नाही. मराठी बरोबर जर आवश्यक असेल तर इंग्रजी आणि हिंदी ही चालतील, मराठी ही चालेल असं नाही. कृपालजी, कृपया केंद्रीय अधिनियमांची माहिती द्या मनीषाताईंच्या. आणि सेंट्रलच्या प्रोजेक्ट मध्ये हे बघा, मी तुम्हाला सांगतो, प्रोजेक्ट असतात, मनीषाताई आपण केंद्र सरकारच्या प्रोजेक्ट मध्ये, एक मिनिट मला बोलायला द्या. मनीषाताई आपण मला बोलायला द्या. तुम्हाला यांचं आपण ऐकून घेऊया. बरोबर, थोडंसं थांबा. कृपालजी थोडं थांबा तुम्ही. मनीषाताई आपली बाजू मांडा. मनीषाताई ऐका, मनीषाताई बोला तुम्ही. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचा हा भाग सोडा. ऐकून चर्चा आहे, चला ऐकून घ्या ना. ऐकण्याची सवय घाला तुम्ही लोक. आता सत्यता नाही, तुम्ही असं आहे की केंद्र सरकारच्या जे काही प्रोजेक्ट हे महाराष्ट्र राज्यामध्ये चालतात, त्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम मराठीमध्ये लिहायला पाहिजे, त्यानंतर हिंदीमध्ये लिहायला पाहिजे आणि त्यानंतर इंग्रजीमध्ये लिहायला पाहिजे. तुम्ही जर नॅशनल हायवेने गेलात तर नॅशनल हायवेवरती पाट्या लागलेल्या असतात,
त्या पहिले मराठी भाषेत असते. मनीषाताई, तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यावरूनच तुमाणेजी बोलतायत. आपण तुमाणेजी यांचं ऐकून घेऊया थोडंसं. मनीषाताई, कृपया करून ऐकून घ्या. तुमाणेजी बरं, बोला. थोडंसं कृपालजी, मनीषाताई तुम्ही बाजू मांडा. याची सवय नाही या लोकांना आता. कृपालजी थोडंसं थांबावं आपण. मराठी मराठी. हॅलो, बोलू द्या कृपालजी, थोडंसं मनीषाताईंना बोलू द्या. मनीषाताई बोला. हा बोलू द्या ना, काही प्रॉब्लेम नाही. मनीषाताई बोला. तुम्ही मराठी म्हणता. मी एक गोवा मुक्ती आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या एक स्वातंत्र्य सैनिकाची मुलगी आहे, ज्यांनी 88 दिवस जेलमध्ये भोगलेले आहेत. त्यामुळे मला माझ्या महाराष्ट्राचा मला स्वाभिमान आहे, कारण माझे वडील हे एक स्वातंत्र्य सैनिक होते आणि मी सुद्धा मराठीसाठी झडणारी बाई आहे. आज तुम्हाला माहिती असेल 1 मेला महाराष्ट्रामध्ये 57 वर्ष सुवर्ण कलशाची हा एक 5 दिवसाचा मी इकडे माझ्या इकडे कार्यक्रम लावला. नवीन पिढीला कळायला पाहिजे की महाराष्ट्राला स्वातंत्र्य कसं मिळालं आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवण्यासाठी 106 हुतात्म्याने कसं बलिदान दिलं. त्यामुळे मी मराठी भाषेचा स्वाभिमान करते. मी मराठी आहे ह्याचा मला स्वाभिमान आहे आणि आजपर्यंत आपण सर्व मराठी आहोत याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. मात्र मुद्दा आहे मनीषाजी खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न करताय. मुद्दा हा आहे की ज्या ठिकाणी आज आपण वावरत असतो त्या ठिकाणी आपल्याला मराठी भाषेचं, ज्याचा आपल्याला अभिमान आहे की मी मराठी आहे, मी महाराष्ट्रीयन आहे, मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे, ती मराठी भाषा आज आपल्याला फलकांवर का दिसत नाही, हा मुद्दा आहे. मनीषाजी, आता तुमाणेजी तुम्ही बोला, तुमचा मुद्दा जो आहे तो पूर्ण करा. ताई बोलल्या आता की 106 हुतात्मे झाले. आता ज्या मराठी लोकांकरता झटले ते हुतात्मे झाले, परंतु यांचाच पक्ष या राज्यामध्ये दुसरं मराठी राज्य निर्माण करायला निघाले. विदर्भ राज्याची आवश्यकता नसताना त्या हुतात्म्याबद्दल यांच्या मनात फार जर चिंता आहे तर हे कशाला वेगळ्या विदर्भ राज्याचं आपलं टुणटुणं नाचवत असतात. इलेक्शन आलं की नाचवायचं आणि नंतर इलेक्शन संपलं की आराम करायचा. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे तर मराठीशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. जरी हिंदी व्यक्ती असेल तरी आपण मराठीतच बोललो पाहिजे. आपल्याला काय बोलायचं तो हिंदीवाला का मराठीत बोलत नाही, आम्ही का हिंदीत बोलायचं, याचा आपण जर विचार केला तर या राज्याला न्याय देऊ शकेल. पण ही मेट्रो जी आहे ही मेट्रो राज्य सरकारची योजना आहे. त्यामुळे इथे मराठीशिवाय दुसरं काही चालायला नको. फक्त आणि फक्त ताई तुम्ही बोलला तर आम्ही शांत राहिलो ना. अरे तुम्ही बोलला तर आम्ही शांत राहिलो ना, आम्हाला बोलू द्या ना. आणि मनीषाताई, मतदारसंघातील कृपया तुम्ही मी दोघंही पश्चिम महाराष्ट्रातले आहोत, किनारपट्टीतले आहोत. आपण विदर्भावर अन्याय करू नये. कृपाल तुमाने यांना बोलू द्यावं. कृपालजी बोला, विदर्भावर अन्याय नको. हा बरोबर. कृपालजी बोला. हा जो मेट्रोचा विषय आहे, हा जो महाराष्ट्र राज्यामध्ये जे मेट्रोचे प्रोजेक्ट्स होतात आहे, राज्य सरकार हे विदेशातनं, जसं नागपूरच्या मेट्रो करता जापानकडनं कर्ज घेतलं 8,500 करोडचं, हे राज्य सरकारने घेतलं. त्यामुळे हे प्रोजेक्ट हे सर्व महाराष्ट्र राज्यांचे आहे. केंद्र सरकारची फक्त त्याला मान्यता आहे, त्याला सॉव्हरेन गॅरंटी फक्त केंद्र सरकारची आहे, पण प्रोजेक्ट महाराष्ट्राचे आहे. त्यामुळे या राज्यामध्ये होणारा कोणताही प्रोजेक्ट जो मेट्रोचा आहे हा राज्य सरकारचा असल्यामुळे इथे कोणत्याही कशाही प्रमाणे हिंदी किंवा इंग्रजीला थारा मिळू नये. मराठी आणि फक्त मराठीचाच विचार या मेट्रोमध्ये व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आपले प्रोजेक्ट आहे त्यामुळे त्या ठिकाणी मराठी हा पर्याय नसावा. इंग्रजी आणि हिंदी सोबत मराठी नसावं, तर मराठी याला प्राधान्य असावं आणि त्याच्यानंतर गरज असेल तर इंग्रजी आणि हिंदी, जसं भोईटे सरांनी मुद्दा उपस्थित केलेला होता. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आपण आणि ब्रेक नंतर आपण लगेच परत येतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. आज आपल्याच महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आपल्याला मराठीसाठी लढा द्यावा लागतोय आणि त्याच्यावरच आपण ही चर्चा घडून आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. शेवटचा जो मुद्दा आहे त्यावर मला यायचं आहे की मराठीचं महत्त्व आणि वापर वाढवण्यासाठी आता नेमकं काय केलं पाहिजे. प्रश्न आहेत, समस्या आहेत. मात्र जय महाराष्ट्राची नेहमीच भूमिका राहिलेली आहे की लक्षवेधी चर्चेमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आपण कुठेतरी याच्यावर सोल्युशनवर सुद्धा आलं पाहिजे.
पवार सर, मी तुमच्यापासून सुरुवात करते. मराठी भाषेचं महत्त्व आणि वापर वाढवण्यासाठी नेमकं आता काय करणं गरजेचं आहे? म्हणजे आता जसं या मेट्रोच्या संबंधामध्ये सांगितलं तसं मला वाटतं की शासनाने एक अधिकृत भाषा धोरण मेट्रोबद्दलच नव्हे तर सर्व सार्वजनिक व्यवस्थांच्या बद्दल केलं पाहिजे की मराठी ही तिथली पहिली आणि अनिवार्य भाषा असेल. दुसरी कुठली भाषा वापरायची की नाही याच्याबद्दलचा निर्णय हा वैकल्पिक स्वरूपात राहील. मात्र मराठीच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असं निस्संदिग्ध भाषा धोरण महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं पाहिजे. हा एक भाग. आणि हे एवढं पुरेसं नाही आहे. महाराष्ट्र सरकारनं 2010 साली मराठी भाषेचा विभाग स्थापन केला. आजच्या घडीला तो मृतावस्थेत आहे. फक्त इव्हेंट मॅनेजमेंट करणं, उत्सव करणं आणि पुस्तकांचं गाव तयार करणं, जिकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही अशा प्रकारची व्यवस्था करण्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये मराठी शाळा अधिक चांगल्या सक्षम करणं, मराठी भाषा विभागासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देणं आणि शिक्षणाचं माध्यम म्हणून, न्यायव्यवहारातलं मराठी म्हणून, माहिती तंत्रज्ञानातलं मराठी म्हणून मराठी भाषेचा एक सक्षम विभाग, जो प्रस्ताव गेली 3 वर्ष सरकारकडे प्रलंबित आहे, तो अंमलात आणून मराठी भाषेच्या विकासासाठी यंत्रणा आणि पैसा उभा करणं आणि त्यासाठी उत्सवांच्या पलीकडे जाऊन काम करणं ही प्राथमिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. गोवर्धनजी, मला चांगलं आठवतंय की काही महिन्यांपूर्वी एक ट्रेंड जो आहे तो ट्विटरवर असाच खूप लोकप्रिय झालेला होता आणि त्याला मराठी भाषकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला होता की बँकांच्या ATM मध्ये इंग्रजी आणि हिंदीचा वापर केला जातो आणि मराठीचा वापर केला जात नाही. त्यावेळेला सुद्धा हा ट्रेंड जो आहे तो सुरू करण्यात आलेला होता की मराठी भाषेला प्राधान्य द्यावं. मात्र आता जर मेट्रो, रेल्वे या ठिकाणी सुद्धा, या वाहतूक आपण ज्याच्यातून करत असतो त्या ठिकाणी सुद्धा जर मराठीला बाजूला ठेवलं जात असेल तर मराठीचं महत्त्व आणि वापर वाढवण्यासाठी नेमकं काय करावं तुमच्या दृष्टीने? नाही, मुळात खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्रीय रेल्वे यांचे नियम आखलेले आहेत की हे जे केंद्रीय प्रकल्प आहेत यांच्यामध्ये स्थानिक भाषा मराठी असावी, त्यानंतर हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषा असावी. परंतु आता आज आपण जी चर्चा करतोय मेट्रोसाठी, मेट्रो हा संपूर्णपणे स्वतंत्र महाराष्ट्राचा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये हिंदीमुळे जी मराठी भाषेची गळचिपी होते, म्हणजे मराठी भाषा जी कुठेतरी आपण म्हणतो की तिला डावललं जात आहे, त्या हिंदी भाषेला आपण या मेट्रोमध्ये पूर्णपणे आपला विरोध आहे. ही आपला ट्रेंड आहे. याच्या अगोदर आम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेविरुद्ध जो ट्रेंड सुरू केला होता ते यासाठी केला होता की आपण ह्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा एखाद्या ATM मध्ये जातो, एखाद्या बँकेमध्ये जातो, त्या बँकेमध्ये एखादा अर्ज मराठीमध्ये उपलब्ध नाही आहे, त्या ATM मध्ये मराठीचा पर्याय उपलब्ध नाही आहे आणि त्याचे नियम आखून दिलेले आहेत. आता येत्या पुढच्या 10-15 दिवसामध्ये मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीवरती एक निर्णायक बैठक होणार आहे RBI सोबत आणि त्या नियमाची अंमलबजावणी जे अधिकारी करत नाहीत त्यांच्यावरती काटेकोरपणे कशी कारवाई होईल या दृष्टीने पाऊल उचलण्यात येणार आहे. स्वप्नील बांबळेजी, तुमचं काय म्हणणं आहे? महत्त्वाचं म्हणजे मी मनीषाताईंना सांगू इच्छितो की आत्तापर्यंत जिथे जिथे हिंदी लादली गेली आहे, डायरेक्ट बोलतो मी, लादली गेली आहे. कशामुळे ते सांगतो तुम्हाला. त्रिभाषा सूत्र हे मराठीला मारक ठरतंय सरळ सरळ. रेल्वेमध्ये, नॅशनल हायवे, बँका यामध्ये जिथे जिथे हिंदी वापरली आहे ना, आज तिथं अशी अवस्था आहे. पुणे नाशिक हायवे जो आत्ता काम चालू 4 पदरी केला आहे त्यामध्ये फक्त हिंदी आणि इंग्लिश आहे, मराठी कुठे? कोकण रेल्वे झालं, कोकण रेल्वेमध्ये फक्त हिंदी आणि इंग्लिश आहे. 6 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतोय, त्यात मराठी नाही आहे. बँका झाल्या, राष्ट्रीयकृत बँका. जवळपास 2 हप्त्यापूर्वी माझं RBIच्या वायकर म्हणून आहेत राजभाषा विभागाचे प्रमुख, त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांच्या ऑफिसला गेलो होतो मी बेलापूरला, त्यांना बोललो तर ते बोलतात आमचा फक्त हिंदीचा राजभाषा विभाग आहे, मराठी भाषेचं काय? म्हणजे प्रत्येक वेळेस हिंदी येणार आणि हिंदी आमच्यावर लादली जाणार आणि आम्ही ती सहन करायची. याच्यानं काय होतं, मराठीचे कोणतेच वस्तू मराठीत उपलब्ध होत नाही. बँकांमध्ये जा, एकही फॉर्म तुम्हाला मराठीत भेटणार नाही. कोकण रेल्वेचं त्यांचं जे तिकीट काउंटर आहे ना, तिकीट काउंटरच्यावर हिंदीमध्ये लिहिलं आहे. पुणे नाशिक हायवेला पाट्या लागल्यात, टोल नाक्यावर पाट्या काय माहिती का, यान के प्रकार. यान म्हणजे काय, विमान सोडणारे का रस्त्यावरून तिथून? वाहनांचे प्रकार हवे की नको, यान के प्रकार टाकलेत. त्याच्यानंतर मेट्रोमध्ये, अंधेरी स्थानकामध्ये मेट्रोचं वस्तू हरवली असतील कोणाच्या प्रवाशांच्या तर त्या घ्यायला जावा. तिथं केंद्र एक, त्या केंद्राचं नाव काय पाहिजे, हरवले सापडले केंद्र. तिथं केंद्राचं नाव आहे खोयापाया केंद्र. हे कशासाठी आहे? त्यांचं बाहेर निघायचं असेल तर तिथे निकास, बाह्यमार्ग, निकास लिहितात. मग बाहेर पडणे, इथून बाहेर जाता येतं असं मराठीत लिहिता येत नाही. मुळात मेट्रोमध्ये हिंदी नकोच आहे. तुम्ही म्हणता ना त्रिभाषा सूत्र, कॉस्मोपॉलिटन फक्त मुंबई नाही आहे, किती शहर आहे अशी कॉस्मोपॉलिटन. आपल्याकडे चर्चेचा वेळ जो आहे तो संपत आलेला आहे. मला मनीषाताईंकडे जायचंय. मनीषाताई, सर्वांचं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलेलं आहे. म्हणजे अगदी गल्लीपासून अगदी कानाकोपऱ्यापर्यंत मराठी भाषेचा वापर केला गेला पाहिजे. छोटे छोटे मुद्दे जे आता स्वप्नील बांबळे यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत ते अंमलात येतील का? तुम्ही यासाठी पाठपुरावा करणार का? आणि मनीषाताई, आणखी एक छोटासा मुद्द्याची फक्त आठवण करून देतो. आपणच बोरिवली दहिसर मतदारसंघातून येता निवडून
2 मिनिटं मनीषाताई, 1 मिनिट फक्त एक छोटीशी. मनीषाताई, मला आता बोलून देणार का तुम्ही? हो मनीषाताई, 1 मिनिट. एक छोटी. सगळ्यांचं ऐकलं मी, तुमचं सगळ्यांचं ऐकलं, तुम्ही मला बोलून देणार का? बोला, तुम्ही बोला. बोला मनीषाताई, बोला. हां, हे बघा, मुंबई मेट्रो असेल, नागपूर मेट्रो असेल किंवा पुणे मेट्रो असेल, आपल्याला मराठी भाषा तिकडे पाहिजे हे आपल्या सर्वांचं एकमत आहे. परंतु हिंदी भाषा नको हे चुकीचं आहे. कारण की इंग्लिश आणि हिंदी आपल्याला ह्या मेट्रोसाठी जायकाने लोन दिलेलं आहे. जायका ही जॅपनीज कंपनी आहे. ताई, थोडी गफलत होतीये. हिंदी भाषा नको आम्ही असं म्हणत नाहीये. आम्ही म्हणतोय की मराठीला प्राधान्य असावं आणि त्याच्यानंतर गरज असेल तर हिंदी आणि इंग्रजी. कृपया मुद्दा समजून घ्या. कंपनीने लोन दिले म्हणून जपानी भाषेचा पण बोर्ड लावायचा. मराठीला सुद्धा प्राधान्य मिळायला पाहिजे. जर मराठी आपण मराठीला सुद्धा नाही, मराठीलाच प्राधान्य हवंय. मराठीला सुद्धा नाही, म्हणजे तुम्ही ऑप्शन का देताय? पर्याय नका देऊ आम्हाला. मराठीचा पर्याय नकोय. मराठी पाहिजेच की आज मुंबई महानगरपालिकामध्ये आपण बघा, उर्दूचे 100% जागा भरलेल्या आहेत. हिंदी सेक्शन 100% जागा भरलेल्या आहेत. तुम्ही बघाल तर इंग्रजीचे 100% जागा महापालिकेचे वर्ग भरले आहेत. मराठीमध्येच का गर्दी होते हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मराठी शाळेला मान्यता किती दिली आतापर्यंत 4 वर्षात? संस्था, मराठी शाळा ह्या टिकवणं गरजेचं आहे. जर मुद्दा भरकटतोय, मेट्रोचा मुद्दा पण तिकडे जे पालक आहेत, हे पालक आपल्या विद्यार्थ्यांचा कल ह्याला कोण जबाबदार आहे? सरकार जबाबदार आहे. सरकार तर सर्व देतंय. शिक्षणासाठी शिक्षक देतोय, 27 वस्तू फुकट देतंय. पण जर विद्यार्थी सरकार काय मुद्दा मांडताय त्याच्यासाठी मनीषाताई, आपली बाजू आम्ही ऐकून घेतली आहे. आता एक जाता थोडस दाखवतो. मी आपल्याला एक दाखवू इच्छितो की ह्या कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत. ह्या कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी लिहिलंय आहे की मेट्रो प्रकल्प हा राज्याचा प्रकल्प आहे, संघ राज्य शासनाचा नाही, हिंदी लादणे सहन करणार नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री साहेब बोलले आहेत. आपले मुख्यमंत्री हे बोलतील का महाराष्ट्रासाठी? त्यांची ही स्टेटमेंट आहे. बेंगलुरू मेट्रो नॉट अ सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोजेक्ट, वोंट टॉलरेट इम्पोजिशन ऑफ हिंदी, से सिद्धनायक. हे छोटासा मुद्दा या चर्चेचा किंवा बेंगलोरमध्ये हिंदी कुठे दिसतच नाही तुम्हाला, फक्त कानडी आणि तामिळच दिसते. हे बघा ना, याला विचारा ना, तिथे फक्त कानडीच दिसते, इंग्लिशही दिसत नाही. आणि मुख्यमंत्री हिंदी पसंत करतात त्याच्यात काय? आमच्या मुख्यमंत्री आणि आमचे मुख्यमंत्री आहेत, ते आमचे पण मुख्यमंत्री आहेत. कुठल्या एका ते आपले मुख्यमंत्री आहेत. आपले मला असं वाटतं वेळ संपत आलेली आहे. थोडंसं मी थांबवतो आता, वेळ आपला संपलेला आहे. कृपया एक फक्त मनीषाताई एक छोटीशी आठवण करून देतोय. मगाशी मी तोच प्रयत्न करत होतो. मनीषाताई, आज जरी आपण मुंबईतून आमदार झालेला असलात तरी सुद्धा मूळच्या आपण पालघर जिल्ह्यातील आहात. स्वतः थोडंसं मागे वळून पहा आणि आठवा कशा प्रकारे तिथे हिंदी भाषिक अतिक्रमणामुळे बजबज पुरी माजलेली आहे. हिंदी भाषिकांचा उत्तर भारतीयांचा वसाहतवाद एवढा तीव्र शब्द जेव्हा माझ्यासारखा पत्रकार एक संपादक वापरतो, त्याचं कारणच हे आहे की मराठी भाषिकांचे हक्क जेव्हा डावलले जातात, मराठी भाषेचे हक्क डावलले जातात, स्थान डावललं जातं, तेव्हा वसाहतवादाला विरोध करावा लागतो. वसाहतवाद हाच असतो. हिंदीला कुठेही कोणीही तसा द्वेष करत नाहीये, मात्र आधी मराठी असलंच पाहिजे एवढीच जय महाराष्ट्राची भूमिका आहे. तुम्ही आत्ताच जे बोर्ड पाहताय, धड हिंदीत तरी लिहिलेत का? ते हिंदीतही धड लिहिलेले नाही आहेत. केवळ आदेश आहे म्हणून काहीतरी करायचं. मुळात भविष्यात ही कदाचित खासदार तुमानेंसारखे लोकप्रतिनिधी लोकसभेत मागणी करतील की राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या नावाने जो खर्च केला जातो, मुळात तो तरी कसा काय केला जातो हा खूप वेगळा मुद्दा येऊ शकतो आहे. मी जर मेट्रो मध्ये मराठी भाषा लावण्यासाठी मी प्रयत्न करणार, परंतु बस धन्यवाद. हेच आश्वासन तुमच्याकडून हवं होतं ताई. नुकतीच आहे ना, एक आठवण करून देते. नुकतीच रेल्वे स्थानकावर एक घोषणा ऐकायला मिळालेली होती, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. ऐकून खूप अभिमान वाटलेला होता. मात्र ज्या वेळेला आपण महाराजांचा उल्लेख अभिमानानं करतो, त्याच वेळेला महाराजांच्या मराठी माणसाच्या मराठी भाषेलाही तोच अभिमान वाटेल असा दर्जा मिळालाच पाहिजे. आपल्या मुंबईमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही पर्याय म्हणून नसावी,
तर ती प्रत्येक ठिकाणी सन्मानानं प्रथम स्थानीच असावी. मात्र ही जबाबदारी केवळ सरकारची नाही, आम्ही असं म्हणत नाही आहोत, तर ही जबाबदारी तुमची, आमची आणि सर्वांचीच आहे. मराठी माणसं म्हणून अभिमानानं वावरली तर मराठीसाठी लढा देण्याची वेळच येणार नाही. मात्र खरंच तसं होईल का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. तुम्ही सर्व मान्यवरांनी या चर्चेसाठी तुमचा अमूल्य वेळ दिलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.